यांची जबाबदारी आता आपल्या गावात धोतरवाले असतील, टोपीवाले असतील, हे कमी कमी लोक होत चालले आणि हे सगळं त्यांनाच माहिती असतं. आणि म्हणून प्रत्येक गावाला आम्ही दरवर्षी जात असतो, लोकांना विनंती करतो, रुग्णांना विनंती करतो की 7-8 दिवस जेव्हा आपले देव बसतात तेव्हा प्रथा पण पाळल्या पाहिजे, ते प्रथा तुटल्या नाही पाहिजे. पण आपलं हे पवित्र देवस्थान आहे, या देवाला ते काही चालत नाही काही गोष्टी. आणि म्हणून या निमित्ताने आम्ही या जुन्या लोकांचं, बुजुर्गांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि नवीन पिढीला काहीतरी जतन करण्यासाठी, आवाहन करण्यासाठी येत असतो, त्यांचा आशीर्वाद करण्यासाठी येत असतो. दुसरी गोष्ट की हे बघा, आता इतकं मस्त ह्या लोकांनी इथं झेंडा लावलेला आहे, म्हणजे पडदा लावलेला आहे, हा आदिवासीचा खरा झेंडा. तर त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो का हा पडदा किंवा हा झेंडा तयार कसा झाला. ते डोंगरदेवपासून हा तयार झाला. डोंगरदेवमध्ये जी कमाडी आपण आणतो, शेज मागून आणतो, त्याच्यावर लाल ध्वज लावतात आणि आपला जो ध्वज असतो त्याला पांढरा ध्वज लावतात. दुसरी गोष्ट, आपल्या आजीच्या डोक्यावर जी फडकी आहे ती लाल आहे, आपल्या बाबाच्या डोक्यावर टोपी आहे ती सफेद आहे, फडका आहे तो सफेद आहे, म्हणून त्याचं पण हे प्रतीक हा झेंडा आहे. दुसरी गोष्ट, आपण जे अन्न खातो, जिला कणसरी म्हणतो, ती नागली ही लाल आहे आणि तांदूळ आपले जे असतात ते सफेद असतात, म्हणून त्याचं सुद्धा प्रतीक हा झेंडा आहे. आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे म्हणजे पेशी आहे ते तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी, त्या सुद्धा निसर्गाने तयार केलेल्या आहे आणि त्याचं सुद्धा प्रतीक हा ध्वज आहे. आपलं ज्याचं सूर्य, आपण आदिवासी माणूस सूर्याला नमस्कार करतो, चंद्राला नमस्कार करतो. सूर्य हे लाल असतं, चंद्र हे पांढरं असतं आणि त्याचं सुद्धा प्रतीक हे ध्वज आहे. आणि म्हणून खूप ठिकाणी आम्ही आता 4-5 दिवसापासून फिरतो ना, तर खूप ठिकाणी यावर्षी आम्हाला हे दिसलं, आम्हाला अभिमान वाटलं, खूप बरं वाटलं. फक्त गोष्टी अशी की काही काही ठिकाणी इतकं लाईट करतात की त्या जुन्या प्रथा कमी होत चालल्या. म्हणजे जे पारंपरिक होतं ते टिकलं पाहिजे, ठेवलं पाहिजे, पण नवीन पिढी ऐकत नाही आणि सगळीकडे झगमगाट राहतं आणि त्याच्यामुळे जे काय आपल्याला वरून देतं ते बघायला मिळत नाही, ते पाहायला मिळत नाही आणि म्हणून काही जुने लोक नाराज होतात. पण ते आपण समजून घेतलं पाहिजे त्यांची नाराजी आणि थोडं त्यांची परंपरा, त्यांची म्हणण्यापेक्षा आपली परंपरा त्यांनी टिकवली की आपल्याला टिकवायचे, यापुढे आपल्याला घेऊन जायचे. जाताना आम्ही प्रत्येक गावामध्ये गेलो की जिथं थोंबा असतं तिथं देवाजवळ की आम्ही एक फोटो देत असतो, त्याच्यामध्ये सगळे वाघदेव, नागदेव, सूर्यदेव, चंद्रदेव, कंसऱ्यागड, घर्यादेव, पाटली देव, त्याचं एक प्रतीक आम्ही देत असतो. आणि हे फोटो याच्यासाठी की ते घरात भविष्यात आपल्या दारासमोर लागलं पाहिजे, एवढीच या निमित्ताने विनंती. परंपरा टिकावा. त्याच्याहीपेक्षा सांगतो, ही आता बहुतेक मालकीची जागा आहे, तर ह्या गावाने डोंगरदेवसाठी जिथं एखादी गावरान जागा असेल, एखाद्या गावठांची जागा असेल, ती सुद्धा नावावर करून घेतात. भविष्यात पुढे फार अडचणी असतात. जसं तुमचं आता समजा आपलं सप्तशृंगी गड होतं, गवळी परिवाराचं दैवत राहिलं का आपलं, म्हणून आपण ते सुद्धा नावावर आपलं जमीन असेल, गहू असेल ते केलं पाहिजे आपले. एवढंच या निमित्ताने सांगतो सगळ्यांना पुन्हा जय डोंगरदेव, जय आदिवासी. जय आदिवासी, जय डोंगरदेव. आज हा आपला डोंगरदेव म्हणजे कुलदैवत. या कुलदैवतामुळे आपल्या गावातली जी काही नोकरदार मंडळी आहे, ज्या आपल्या गावातून किंवा आपल्या गावामध्ये जी जी मंडळी नोकरीला लागली, ती फक्त आपला हा डोंगरदेव उत्सव आणि या सोमुळे आम्ही आज नोकरी करायला लागलो. आणि म्हणून आमच्या नोकरदारांचं हे काम आहे. हा जो एक मोठा उत्सव आहे, या उत्सवाला नोकरदार मंडळीने हातभार लावला पाहिजे आणि हा उत्सव हा आपला सलग चालू ठेवला पाहिजे. म्हणजे आपली परंपरा आहे, आपली संस्कृती, ही संस्कृती कशी टिकेल आणि या संस्कृतीमुळे आपला आदिवासी कसा टिकेल हे आपण सर्व युवा मंडळींनी पाहिजे. आज पावली वाजवणं हा दम फक्त आदिवासीमध्ये, इतर कोणामध्ये बी नाही. साळकरी असेल, कटकरी असेल, ही सगळी कला जी आहे, ही कला आपल्याला कोणी शिकवली नाही. निसर्गामुळे आपोआप आपण सगळेजण शिकलो आणि तरुण मंडळीने ही सगळी कला या ठिकाणी शिकून घेतली पाहिजे. म्हणजे आपला हा जो एक मोठा उत्सव आणि याच्यामुळे जी आपली आज जात पडताळणी जी आहे, ती जात पडताळणी फक्त ह्या एवढ्या मोठ्या उत्सवामुळे वाटते. आणि ह्या मोठ्या या उत्सवामुळेच आम्ही सुद्धा नोकरीला लागलो. आपल्या गावातले असतील ते पण या प्रमाणपत्रामुळेच नोकरीला लागले. ही जर संस्कृती झाली, नष्ट झाली, तर आपल्यावर भयानक मोठं संकट या ठिकाणी आपण आता
पाहतो धनगर बी म्हणतो आम्हाला आदिवासींमध्ये घ्या, वंजारी म्हणतो आम्हाला आदिवासीमध्ये घ्या, पण आपली ही जी संस्कृती आहे ही कोणामध्ये नाही. आणि म्हणून आपण हा उत्सव नेहमी सालाबादाप्रमाणे असाच चालू ठेवा आणि ही संस्कृती टिकून ठेवा. ही तुम्हीच टिकून ठेवली. जुने जी धोतरवाली मंडळी, जुना भगत असेल, मुदानी असेल, या मंडळीने ही संस्कृती टिकून ठेवली. आमच्यासारखे आता नोकरदार हे दुसरी कोणती तरी संस्कृती काहीतरी घेऊन येतील, परंतु आम्ही त्यांना आवाहन करतो आणि युवा मंडळीला पण की ही संस्कृती आपण आपल्या गावामध्ये, परिसरामध्ये आणि आपल्या समाजामध्ये कायम नेहमी टिकून राहील अशा प्रकारचा प्रयत्न युवा मंडळीने करावा. असंच आम्ही गावोगाव जाऊन एक आपले जे देवदत्त आहेत त्यांचा एक फोटो करून आम्ही अशा प्रकारचं आव्हान जिथं मागण्या बसल्या तिथं जाऊन आम्ही आवाहन करतो आणि तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी या गोमापूर गावामध्ये आम्ही आलो. आम्हाला या ठिकाणी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. जय आदिवासी, जय डोंगरादेव.